नमस्कार मित्रांनो, आज आपण यूट्यूब लाईव्ह या माध्यमातून अनेक वकील संघटना आणि वकील मित्र यांच्या विनंतीवरून दोषारोप पत्राचा अभ्यास कसा करावा या विषयावर बोलत आहोत. मित्रांनो, जुना सेक्शन 173 आपल्याला माहितीच आहे. आज आपण विशेष करून नवीन वकिलांसाठी बोलत आहोत. दोषारोप पत्र म्हणजे काय, नक्की दोषारोप पत्राचा उपयोग क्रिमिनल ट्रायलमध्ये, फौजदारी गुन्ह्यामध्ये कसा होतो, यासाठी आज आपण बोलणार आहोत. सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की वकिली व्यवसाय हा सचोटीने आणि प्रचंड मेहनतीने करायचा व्यवसाय आहे. यामध्ये एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे आणि त्यासाठी उलट तपास कसा करावा, दोषारोप पत्र कसे वाचावे, यासाठी कुठेही तुम्हाला बरीचशी माहिती मिळत नाही. तो अनुभवाच्या आधारे शिकण्याचा विषय. त्यामुळे सिनियर लॉयर उलट तपासणी घेत असताना किंवा केसची तयारी करत असताना आपण त्यांच्या सोबत काम करणे, परीक्षण करणे, निरीक्षण करणे अत्यंत महत्वाचं आहे. दोषारोप पत्र जेव्हा तुमच्या हातात येतं, आपण विशेष करून सेशन ट्रायल बद्दल आज बोलूया. त्यावेळेला तुम्हाला या दोषारोप पत्राचा प्रकार काय आहे, त्याचे भाग किती येतात, हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्ही दोषारोप पत्राची पहिली 4 पानं उघडलीत की सुरुवातीलाच गुन्हा कोणता आहे, तो कधी नोंदवला गेला, फिर्याद किती वाजता दिली गेली, फिर्यादी कोण आहे, तपासी अंमलदार कोण आहे, हे तुम्हाला कळतं. त्यानंतर फेरिस्त नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे थोडक्यात अनुक्रमणिका. त्यामध्ये किती साक्षीदार आहेत, मुद्देमाल काय आहे, कोणता मुद्देमाल कोणत्या वेळी जप्त झालेला आहे, तो जमा कसा झालेला आहे, त्याचे महत्व काय आहे, हे सुद्धा त्यात येतं. ही पहिली 4 पानं नीट तपासणं हे अत्यंत महत्वाचं असतं. 4थं पान बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की गुन्ह्याची थोडक्यात हकीकत हा संपूर्ण चार्जशीटचा आरसा असतो. तपास पूर्ण झाल्यानंतर तपासी अंमलदार न्यायालयाला घोषवारा म्हणून ही माहिती देतो. बहुधा त्याच आधारे चार्ज फ्रेम केला जातो. संपूर्ण गुन्हा काय आहे, कशा स्वरूपात आहे, कोणी केलाय, कधी केलाय आणि तपासात काय निष्पन्न झालं आणि आरोपींच्या विरुद्ध कोणत्या गुन्ह्याखाली, कोणत्या कायद्याखाली, कोणत्या सेक्शन खाली गुन्हा दाखल होतोय, हे सर्व त्यात असतं. त्यामुळे यातील प्रत्येक ओळ नीट समजून घेणं आणि याप्रमाणे खाली दिलेल्या दोषारोप पत्रामध्ये, मग ते व्हॅल्यूम किती असोत, पानं किती असोत, सबळ पुरावा आला आहे का याचा अभ्यास करणं, यालाच आपण दोषारोप पत्राचा अभ्यास करणं असं म्हणतो. आता 40 वर्षाच्या अनुभवानंतर आणि इतक्या सेशन केस सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून, विशेष सरकारी वकील म्हणून, पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून चालवल्यानंतर, पोलिसांची बाजू समजून घेतल्यानंतर आणि आरोपीचे वकील म्हणून सुद्धा अनेक केसेस चालवल्यानंतर, यशस्वीपणे वकिली केल्यानंतर हे मी तुमच्याशी बोलतोय. त्यामुळे अनुभवाच्या आधारे जी काही कार्यपद्धती मी माझ्यापुरती बनवून घेतलेली आहे, ती शिकवण्याचा प्रयत्न आपल्याला करतोय असं अजिबात नाही. यातून तुम्हाला कायद्याचं नॉलेज खूप काही मिळणार आहे असंही नाही. सेक्शन, केस लॉ हे तुम्हाला आज मी सांगणार आहे अजिबात नाही. परंतु सोप्या पद्धतीने वकिली करण्यासाठी, कमीत कमी कष्टामध्ये चांगला रिझल्ट मिळण्यासाठी काय करता येईल, याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, दोषारोप पत्र आलं, तुम्ही आरोपींशी किंवा त्यांच्या नातेवाईकांशी बोलल्यानंतर दोषारोप पत्राच्या शक्यतो 2 कॉपीज मिळवायचा प्रयत्न करा. मिळाला नाही तर तुम्ही स्वतः दुसरी कॉपी तयार करा.
त्यानंतर तुमचे म्हणून क्रमवारीने नंबर त्यावर घाला. दोन्ही कॉपीजवर, म्हणजे तुम्हाला मिळालेलं दोषारोप पत्राची कॉपी आणि झेरॉक्स प्रत, याच्यावर प्रत्येक पानावर तोच नंबर येईल असं काळजी घ्या. यानंतर ते दोषारोप पत्र तुम्ही कोर्टाच्या मूळ दोषारोप पत्राशी पडताळून बघणं अत्यंत महत्वाचं असतं. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला पुरवलेली कॉपी आणि कोर्टातील कॉपी याच्यात बऱ्याच वेळेला फरक दिसतो. काही महत्वाचे कागद तुम्हाला दिलेले नसतात, नजर चुकीने राहून गेलेले असतात किंवा जाणीवपूर्वक टाळलेले असतात. काही महत्वाचा पत्रव्यवहार असतो जो दोषारोप पत्र जे कोर्टात आहे त्याप्रमाणे नसतो. आणि मग कोर्टातील दोषारोप पत्राला दोषारोप पत्र दाखल करताना, चार्जशीट दाखल करताना पोलिसांनी जे नंबर दिलेले आहेत ते वेगळ्या लाल शाईमध्ये तुमच्या दोषारोप पत्रावर किंवा तुमच्या चार्जशीटच्या तुम्हाला मिळालेल्या कॉपीवर लिहून घ्या. आता तुमच्या असं लक्षात येईल, कोर्टातला 23 नंबरचा कागद हा तुमच्याकडे 35 नंबरला आहे. याचा अर्थ तुमच्याकडे काही कागद अनावश्यक जास्त आलेत किंवा आवश्यक असलेले म्हणून जास्त दिलेले आहेत. पण ही पडताळणी अत्यंत गरजेची असते, कारण उलट तपासाच्या वेळी तुम्ही जेव्हा न्यायालयाला सांगता की तुमच्या चार्जशीट मधला 72 नंबरचा कागद तुम्ही साक्षीदाराला दाखवताय, तेव्हा कोर्टाने जर त्यांच्या चार्जशीट मधला 72 नंबरचा कागद बघितला तर तिथे दुसराच कागद असू शकतो. त्यामुळे तुम्हाला सांगायला लागेल की आमच्या चार्जशीट मधला 72 नंबरचा कागद आणि तुमच्या चार्जशीट मधला 102 नंबरचा कागद हा एकच आहे. आता दुसरी महत्वाची बाजू, जे कोर्टात कागद आहेत आणि तुमच्याकडे नाहीत, त्या कागदांच्या सही शिक्क्याच्या नकला सरकारी वकिलांकडनं मागून घ्या. सरकारी वकिलांनी दिल्या नाहीत, पोलीस स्टेशनकडनं मागून घ्या. पोलीस स्टेशननी दिल्या नाहीत तर कोर्टात तुम्हाला अर्ज वेळीच करावा लागतो. हा अभ्यासाचा भाग आहे. पण हा कागद आम्हाला नाही आणि आमच्या बचावासाठी अत्यंत महत्वाचा आहे, याची नक्कल सरकार पक्षांनी द्यावी, असा लेखी आदेश करावा, असं जर तुम्हाला कोर्टाला अर्ज करता आला तर तो खूप फायद्याचा ठरतो. आता बऱ्याच वेळेला पेन ड्राईव्हवर चार्जशीट दिली जाते. पेन ड्राईव्हवरनं चार्जशीट दिल्यानंतर प्रिंटआउट काढल्यानंतर सुद्धा हा फरक जाणवतो. त्यावेळेला तुम्हाला कोर्टातल्या चार्जशीट प्रमाणे पेन ड्राईव्ह आम्हाला बनवून द्यावा असा देखील अर्ज करता येतो. अनेक वेळेला कोर्टात जे फोटो असतात त्याच्या झेरॉक्स प्रती ज्या वाचता येत नाहीत, काळ्या आलेल्या असतात, त्या तुमच्या चार्जशीटमध्ये असतात. सीडीआर रिपोर्ट असतील किंवा अन्य काही मोठ्या झेरॉक्स असतात, त्या नीट वाचता येत नाही. योग्य वेळी कोर्टाच्या निदर्शनास तुम्हाला ही बाब आणून दिलीच पाहिजे. तो रेकॉर्ड तुम्हाला मिळवला पाहिजे. मग तुम्ही दुसऱ्या भागाकडे येता. साधारण चार्ज फ्रेम होण्यापूर्वी निदान 1 महिना अगोदर तुमच्याकडे ही चार्जशीट येणं, कोर्टातल्या प्रत्येक कागदाचं तुम्ही इन्स्पेक्शन घेणं, तफावत असलेले कागद मागून घेणं आणि तुमच्या दोषारोप पत्राचा पूर्ण अभ्यास करणं महत्वाचं आहे. साक्षीदार येईल त्या दिवशी त्या साक्षीदाराचा जबाब वाचायचा आणि क्रॉस करायची, हे उत्तम वकिलीचं लक्षण नाही. त्यामुळे दोषारोप पत्राचा अभ्यास करण्यासाठी तुमच्या हातात जी आता दोषारोप पत्राची प्रत आलेली आहे त्याची एक्स्ट्रा झेरॉक्स काढून घ्या किंवा पक्षकाराकडनं मागून घ्या. तुम्ही आता कागदाचे नंबर घातलेले आहेत. कोर्टात त्या कागदाला किती नंबरला तो कागद आहे म्हणून लाल शाईने वेगळा नंबर घातलेला आहे. आता तुमच्याकडे जी जादाची प्रत आहे ती फोडायची आहे. ही कुठेही प्रोसिजर लिहिलेली नाही, परंतु सोयी करता म्हणून हा भाग आम्ही करतो, तो तुम्ही करावा यासाठी हा प्रयत्न आहे. आता चार्जशीट फोडणं म्हणजे काय की एक इंटॅक्ट प्रत तुम्ही ठेवलेली आहे जी जशीच्या तशी आहे आणि जी एक्स्ट्रा प्रत आहे त्याचे कागद वेगळे केलेत, बायफर्केशन केले, वर्गवारी केले. मग त्यामध्ये आय विटनेसचा पुरावा वेगळीकडे काढा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार. मग इतर जे हिअरसे एव्हिडन्स आहेत त्यांची साक्ष वेगळी काढा, त्यांचे जबाब वेगळे काढा. मेडिकल एव्हिडन्सचे कागद आहेत ज्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल, डॉक्टरला लिहिलेली पत्र असतील, इन्क्वेस्ट पंचनामा असेल त्या संबंधातली पत्र असतील, प्रेत ताब्यात दिल्याची पत्र असतील, सीएकडे मैताचं रक्त, आरोपीचं रक्त,
यासाठी जे काही पत्रव्यवहार असेल, ओसी असतील, त्या शवविच्छेदन अहवाल, ॲडव्हान्स डेथ सर्टिफिकेट, फायनल कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट, सीए रिपोर्ट आणि अन्य मेडिकल सर्टिफिकेट किंवा मेडिकल ओपिनियन या सगळ्याचा एक गठ्ठा मेडिकल इव्हिडन्स म्हणून करा. मग दुसरा गठ्ठा तांत्रिक इव्हिडन्स, टेक्निकल इव्हिडन्स म्हणून घ्या. पुन्हा त्यामध्ये जादा प्रती काढून सर्व सीए रिपोर्ट, सीडीआर रिपोर्ट, सीडीआर साठी लिहिलेली पत्र, मंजुरी पत्र, 65B चे दाखले, जे नोडल ऑफिसर असतात त्यांनी दिलेली ओपिनियन, आरटीओची ओपिनियन, ही सर्व तांत्रिक पुरावे असतील. सीसीटीव्हीचा पुरावा असेल, सीसीटीव्हीच्या बाबतीतले पंचनामे असतील, त्या टेक्निशियनचा जो काही जबाब असेल, हस्ताक्षर तज्ज्ञाचे जबाब असतील, हस्ताक्षर तज्ज्ञाचे काही पत्रव्यवहार असतील किंवा अन्य काही तांत्रिक पुरावे असतील, हे सर्व तांत्रिक पुराव्याचा गठ्ठा वेगळा करा. आता तिसरा गठ्ठा हा आपण पंचनाम्याचा करणार आहोत. हा पंचनाम्याच्या गठ्ठ्यामध्ये अगदी इन्क्वेस्ट पंचनाम्यापासून मैताच्या शरीराचा पंचनामा असेल, मैताचे कपडे असतील, आरोपींचे कपडे असतील, रिकव्हरी पंचनामे असतील, सेक्शन 27चे पंचनामे असतील, निवेदनं असतील, स्पॉट पंचनामा असेल, घरझडतीचा पंचनामा असेल किंवा अन्य कोणत्याही वस्तू किंवा मुद्देमाल रिकव्हरीचा पंचनामा असतील, हे सर्व पंचनामे तारखेप्रमाणे लावून घ्या. आता आपण जे कागद वेगवेगळे केलेले आहेत, या व्यतिरिक्त उरलेले जे कागद आहेत, ज्याला मिसलॅनियस पत्रव्यवहार असं म्हटलं जातं, किंवा अन्य पत्रव्यवहार, इतर कागद, इतर पुराव्याचे कागद, हे सगळे वेगळे काढा. यानंतर मृत्यूपूर्व जबाब, 164चे न्यायालयासमोरचे जबाब, तहसीलदारची कार्यवाही, या सबतचे कागद, हा एक वेगळा गठ्ठा करा. आता हे 5-6 गठ्ठे जे काही तुम्ही होणार आहेत, त्यामध्ये काही गठ्ठ्यांमध्ये डबल कागद येणार आहेत. म्हणजे इन्क्वेस्ट पंचनामा पंचनाम्यामध्ये सुद्धा येणार आणि इन्क्वेस्ट पंचनामा हा मेडिकल पेपरमध्ये सुद्धा येणार. जबाबामध्ये नोडल ऑफिसरचा जबाब येणार आणि टेक्निकल पुराव्यात सुद्धा तो येणार. आणि हे सगळे कागद तारखेप्रमाणे लावून झाल्यानंतर तुम्ही त्याचे छोटे छोटे गठ्ठे करा. आता हे गठ्ठे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. तुमच्या लक्षात येईल की फिर्यादी, पोलीस पेपर्स, आय विटनेसचा गठ्ठा, सर्कमटेन्शियल एव्हिडन्सचा गठ्ठा, हिअरसे एव्हिडन्सचा गठ्ठा, पंचनाम्याचा गठ्ठा, टेक्निकल पुराव्यांचा गठ्ठा, हे गठ्ठे पडताळताना तुम्हाला पोलिसांनी कुठे चुका केल्यात ते हळूहळू निदर्शनास येईल. यालाच आपण दोषारोप पत्राचा अभ्यास करणं, दोषारोप पत्र फोडून त्याचा वर्गवारी करून अभ्यास करणं असे म्हणतो. आता तुम्हाला साक्षीदारांनी मूळ जबाब केव्हा दिलाय, पुरवणी जबाब त्याचा किती तारखेला झालाय, त्या तारखेला अन्य साक्षीदार कोण आहे, हे दोन्ही आय विटनेस आहेत का किंवा हे बनवलेले विटनेस आहेत, संशयास्पद विटनेस आहेत, गॉटअप विटनेस आहेत, याचा अभ्यास करता येईल. आता साक्षीदार जागेवर होता की नाही असं संशय निर्माण होत असेल आणि तो साक्षीदार फिर्यादीचा मित्र असेल किंवा इंटरेस्टेड पार्टीचा मित्र असेल, ते एकत्र पोलीस स्टेशनला गेले असतील, तर त्यावेळी एका प्रकारचे कॉपी पेस्ट करून कॉम्प्युटर संगणक यंत्रणेचा फायदा घेऊन फक्त ठराविक बदल करून जसेच्या तसे जबाब उतरवलेत. 161चे जबाब पोलिसांनी अत्यंत आळशीपणाने केलेत, हे तुमच्या लक्षात येईल. हा जबाबातला सारखेपणा आणि जबाबात केलेला बदल हा तुम्ही टिपून घ्यायचा आहे. त्यासाठी योग्य तो रंग तुम्ही वापरा. आता जबाबात जे वाढीव जबाब दिलेत, जशा तारख बदलतायत, जसा तपास पुढे सरकतोय, तसा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी काय खोडसाळपणा केलाय किंवा काय अधिकचा पुरावा टाकलाय, हे तुम्हाला आता लक्षात येईल. आणि मग तुम्हाला उलट तपासाच्या वेळी अगदी पहिल्या साक्षीदारापासून, स्पॉट पंचापासून तुम्हाला सर्व घटनाक्रम माहिती असल्यामुळे कोण इंटरेस्टेड विटनेस आहेत, ते कशा प्रकारे वाढवून जबाब देत आहेत, हे सर्व तपासता येईल. हेच करताना मगाशी आपण कोर्ट इन्स्पेक्शन घेतले, कोर्टातले कागद बघितले, त्यामध्ये रिमांड रिपोर्ट्स आहेत. ते रिमांड रिपोर्ट्स जर चार्जशीटमध्ये नसतील तर तुम्ही मिळवा.
तुम्ही दिलेले जामिनाचे अर्ज असतील किंवा तुमच्या आधीच्या वकिलांनी दिलेले जामिनाचे अर्ज असतील तर तेही मिळवा. त्याच्यावर आदेश काय झालेत ते कळेल. आणि त्यासोबत फिर्यादी पक्षांनी काय प्रतिज्ञापत्र दिलीत त्याच्या सही शिक्क्याच्या नक्की मिळवा. ही त्या फिर्यादीची किंवा आय विटनेसची किंवा इंटरेस्टेड विटनेसची नातेवाईकांची नेहमीची सवय असते. विशेषतः ज्या राजकीय केसेस असतात किंवा अत्यंत वादातले वैमनस्यातल्या केसेस असतात त्यामध्ये असा जामिनाला विरोध करण्यासाठी प्रतिज्ञापत्र देण्याचा अलिखित प्रघात आहे. आता या प्रतिज्ञापत्राप्रमाणे त्या वेळेला ते साक्षीदार आपण जे 161च्या पोलीस जबाबात म्हटलेलं नाही, पुरवणी जबाबात म्हटलेलं नाही किंवा 164च्या जबाबात म्हटलेलं नाही त्याच्या विपरीत कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट, वाढीव स्टेटमेंट या प्रतिज्ञापत्रात करत असतात. ती समजून घ्या, त्यांना अंडरलाईन करा. तुम्हाला जेव्हा साक्षीदाराचा उलट तपास घ्यायचा आहे तेव्हा प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणून तुम्हाला ती दाखवता येतात. सही शिक्क्याची नक्कल दाखवता येते, कोर्टातील ॲफिडेव्हिट दाखवता येतं. नसेल तर त्या प्रोसिडिंगमध्ये ती ॲफिडेव्हिट्स कशी येतील त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करता येतात. आणि या ॲफिडेव्हिटमध्ये तुम्ही अतिरिक्तपणे चुकीची स्टेटमेंट केलेली आहेत, तुमची तिथली स्टोरी वेगळी आहे, 161 मधली स्टोरी वेगळी आहे, 164 मध्ये न्यायालयासमोरच्या जबाबातली स्टोरी वेगळी आहे, हे दाखवता येतं. त्याला पोर्शन मार्क करता येतो, त्याला निशाणी नंबर घालून घेता येतो. आणि पुराव्याच्या वेळी, युक्तिवादाच्या वेळी हा साक्षीदार कसा इंटरेस्टेड विटनेस आहे, विश्वासार्ह साक्षीदार कसा नाही, याच्यावर भरोसा कसा ठेवता येणार नाही, हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कसा असू शकत नाही, हे दाखवता येतं. मित्रांनो, फौजदारी कायद्यातील कार्यपद्धतीतील काही वाक्य तुम्ही पाठ करून ठेवली पाहिजेत, जे प्रत्येक चार्जशीटचा अभ्यास करताना तुम्हाला कळतात, उलट तपास करताना, पुरावा गोळा करताना तुम्हाला ती दिसून येतात. पुराव्याची साबिती करण्याची जबाबदारी ही सरकार पक्षाची असते. सर्कमस्टन्शियल एव्हिडन्समध्ये, परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये घटनाक्रम सिद्ध करणं, प्रत्येक लिंक सिद्ध करणं ही जबाबदारी सुद्धा सरकार पक्षाची असते. एखादी लिंक चुकली, पुरावा ढासळला तर त्याचा फायदा आरोपींना बेनिफिट ऑफ डाऊटसाठी करता येतो. जेव्हा जेव्हा दोन शक्यता पुराव्यातून, कागदपत्रातून मेहरबान कोर्टासमोर येतात तेव्हा पुराव्याची छाननी करताना जी शक्यता, जी ऍडमिशन, जो कागद किंवा पोर्शन मार्क पडलेला, निशाणी नंबर पडलेला जो काही जबाबाचा भाग आहे, शपथेवर घेतलेल्या जबाबाचा भाग आहे, त्याच्यावर विसंबून राहून जी शक्यता आरोपीच्या लाभात विचारात घेता येईल ती प्राधान्याने विचारात घ्यायचं न्यायतत्व आहे. त्यामुळे बेनिफिट ऑफ डाऊट याचा पूर्ण अभ्यास करताना तुमचं तर्कशास्त्र, साक्षीदारांना ओळखण्याची पद्धत, मानसशास्त्र हे सुद्धा चांगलं असलं पाहिजे. परंतु मुळात दोषारोप पत्राचा अभ्यास चांगला असला पाहिजे. त्यानंतर भाग येतो मेडिकल एव्हिडन्सचा. इथे तुम्हाला तुमचा जो मेडिकल एव्हिडन्सचा गठ्ठा आहे त्यामध्ये शवविच्छेदन अहवाल, इन्क्वेस्ट पंचनामा या जखमांमध्ये काही फरक आहे का हे तपासायचं आहे. इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये ते प्रेत कसं होतं, त्याच्यावर बाह्य भागात कुठे कुठे जखमा होत्या, त्या पंचांचं ओपिनियन काय आहे, त्यामध्ये कंटेंट्स काय आहेत, आणि पोस्टमॉर्टमच्या 17 नंबरच्या कॉलममध्ये म्हणजे जिथे बाह्य स्वरूपातल्या जखमा दिसतात त्या कॉलममध्ये काय तफावत आहे ही तुम्हाला लिहून काढायचं आहे. शक्य असेल तर डायग्राम्स काढा. मैताच्या शरीराची किंवा जखमीच्या शरीराचा पुढचा भाग आणि पार्श्वभाग याचे डायग्राम काढल्यानंतर, रेखांकन केल्यानंतर ते समजून घ्या. त्या जखमा कशाच्या आहेत, कशा स्वरूपाच्या आहेत, त्याला क्रमांक द्या. आता डायग्रामवरनं तुम्हाला क्रमांकावरनं पीएम मधल्या 17 नंबरच्या कॉलमचा क्रमांक जुळतोय हे लक्षात येईल. तफावत असेल ती लक्षात येईल. आता इथे तुम्ही एआयचा वापर करू शकता. पर्याय नाही. नवीन तंत्रज्ञान तुम्हाला चांगल्यासाठी, अभ्यासासाठी वापरता येईल. तुम्ही तो डायग्राम एआयला पाठवलात तर त्या जखमा कोणत्या भागात आहेत
हे अधिकृतपणे तुम्हाला कळू शकतं. एखाद्या डॉक्टरचं ओपिनियन घ्या. एआयने दिलेली माहिती परिपूर्ण आहे का याचा डॉक्टरशी चर्चा करून सल्ला घेऊन त्याचं ओपिनियन घ्या. मग या जखमा कोर्टासमोरच्या मुद्देमालातील आर्टिकलनी किंवा चाकूनी हत्यारांनी होऊ शकतात का? फिर्यादीत लिहिलेला ज्या पद्धतीने चाकूचा वार झालेला आहे किंवा तलवारीचा वार झालेला आहे, चॉपरचा वार झालेला आहे, त्या पद्धतीने तेवढा फोर्स केला तर जखमा अशा स्वरूपात होऊ शकतात का? जखमेचा प्रवाह, दिशा, खोली अशी असू शकते का? अशा जखमेतून किती रक्तस्राव होऊ शकतो? रक्तस्राव गोठायला किती वेळ लागतो? प्रेत कोणत्या स्वरूपात मिळाले, किती तासांनी मिळाले? टाइम सिन्स डेथ आणि टाइम ऑफ डेथ हा वेगळा आहे का? त्यामध्ये काही तफावत आहे का? शेवटच्या जेवणानंतर पोटातील अन्नपदार्थांची स्थिती काय आहे? रायगर मॉर्टिसची स्थिती काय आहे? शरीरावर निळ्या खुणा आलेल्या आहेत का? पोस्टमॉर्टम लॅव्हिलिटी आहे का? प्रेत कुठल्या स्वरूपात कुठे पडलं होतं? तेव्हा उन्हाळा होता, पावसाळा होता, कुजण्याची स्थिती काय होती? डिकम्पोजिशन होतानाची स्थिती काय होती? ते पर्सेंटेज किती होतं? शरीराच्या कुठल्या भागात रायगर मॉर्टिस आहेत? शरीरातून किती रक्त काढलं गेले, किती बाटल्या रक्त काढलं गेले, हा सगळा अभ्यास तुम्हाला बघता येईल. अनेकांना माहिती असेल की डॉक्टर पोस्टमॉर्टमच्या वेळी रक्त काढून घेतात, पंचनाम्याशिवाय त्या बाटल्या पोलीस स्टेशनला येतात, काही दिवस त्या बाटल्या पोलीस स्टेशनला राहतात आणि मग त्यातल्या काही बाटल्या रक्त तपासणीसाठी सीए कडे जातात. आता जी राहिलेली बाटली असते त्याचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊटसाठी तुम्हाला घेता येतो, कारण त्यानंतर आरोपींना अटक झालेली असते. अटक पंचनाम्यामध्ये आरोपींच्या कपड्यांवर रक्त असतं, आरोपींना कोणतीही जखम नसते. त्यानंतर चाकू रिकव्हर झालेला असतो, 27चे पंचनामे झालेले असतात. त्या पंचनाम्यामध्ये चाकूला रक्तासारखे डाग होते किंवा लालसर डाग होते असं वर्णन येतं. तो चाकू तर बाजारातून अनेक वेळेला नवीनच हस्तगत केलेला असतो, तो पब्लिक प्लेसमधून हस्तगत केला असतो. पोलीस तपास कसा होतो याबद्दल आज भाष्य करायची आवश्यकता नाही, पण पोलीस अनेक वेळा मूर्खपणा करतात, स्वाभाविक चुका करतात आणि मग त्या चाकूवरचं रक्त हे ती एक्स्ट्रा बाटली आहे त्यातून आलं असू शकतं अशी तुम्हाला शक्यता निर्माण करता येते आणि कोर्टाला ती नाकारता येत नाही जर तुम्ही उलट तपासामध्ये योग्य पद्धतीने या सगळ्या बाजू आणल्या असतील तर. त्यामुळे मेडिकल एव्हिडन्सचा जो गठ्ठा आहे त्याचा अभ्यास करणं हा जास्त महत्वाचा असतो. एखाद्या डॉक्टरची मदत घेणं, मेडिकल टर्म्स समजल्या नाही तर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सची पुस्तकं वाचणं किंवा एआयची, गुगलची मदत घेणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि ते स्वागतार्ह आहे. नवीन वकील अशा पद्धतीने जर मेहनत करतील तर ते सुद्धा आत्मविश्वास मिळवू शकतील, अत्यंत उत्तम प्रकारे सेशन केस चालवू शकतील. यानंतरचा भाग येतो तो तांत्रिक पुरावे, ज्यामध्ये आता खूप सीसीटीव्हीचे पुरावे, व्हिडिओ क्लिप, कॅमेऱ्यातून केलेलं चित्रीकरण किंवा मोबाईलवरून केलेलं चित्रीकरण हा भाग असतो. तो बराच वेळेला पूर्वी सीडी द्यायचा, आता पेन ड्राईव्हवर येतो. मग त्याचे पंचनामे असतात, हार्ड डिस्क गोळा केली जाते, कॉम्प्युटरमधनं संगणकातून हार्ड डिस्क येते, पोलीस लॅपटॉपवर त्याची कॉपी करतात आणि ती कॉपी तुम्हाला दिली जाते. ती पेन ड्राईव्हच्या किंवा सीडीच्या, व्हीसीडीच्या स्वरूपात असते. त्या सीडी अनेक वेळा ऐकता येत नाहीत, वाचता येत नाहीत, बघता येत नाहीत. तो पुरावा अपुरा असतो, त्यामुळे मूळ रेकॉर्ड कोर्टाच्या परवानगीने तपासणं गरजेचं असतं. आता मूळ रेकॉर्ड कोर्टा एखाद्या सोसायटीमध्ये जो डीव्हीआर बसवला असेल, रेकॉर्डिंग करणारं मशीन बसवलेलं असेल, त्याची हार्ड डिस्क हा मूळ रेकॉर्ड आहे. तो डीव्हीआर आलेला आहे का किंवा तो डाटा रेकॉर्डर आलेला आहे का, की त्याची कॉपी जागेवरच सेक्रेटरीने करून दिलेली आहे, की तो रेकॉर्ड पोलीस स्टेशन पर्यंत जातोय, पंचनाम्यात येतोय पण कोर्टासमोर येत नाही. मग पोलिसांनी स्वतःच्या हार्ड डिस्कवर, लॅपटॉपवर, पोलिसांच्या कॉम्प्युटरवर ती कॉपी करून घेतले का? मग त्याच्या किती कॉपीज केल्या? त्यावेळेला पंचनामा झाला का? त्यामध्ये मानवी हस्तक्षेप झाला का?
त्यामध्ये काही मॅनिप्युलेशन केलेलं आहे का हे तुम्हाला पडताळावं लागतं. आणि यासाठी तुम्हाला जागेची पाहणी करणं, जिथे सीसीटीव्ही बसवले होते त्या जागांची पाहणी करणं, स्पॉट पंचनाम्यातील जागेची पाहणी करणं आणि गुन्ह्याच्या जागेची पूर्ण पाहणी करणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्ही जेव्हा ही पाहणी करता तेव्हा तुमच्या हातात ते संबंधित कागद प्रत्यक्ष जागेवर असणं गरजेचं आहे. आणि ज्याला केस चालवायचा आहे त्यांनीच हे स्पॉट इन्स्पेक्शन करणं, सीसीटीव्हीची पाहणी करणं, तिथे कोणत्या स्वरूपात तो डीव्हीआर होता किंवा कोणत्या स्वरूपात कोणत्या अँगलला सीसीटीव्ही बसवले होते हे सर्व तपासणं गरजेचं आहे. आणि मग त्या डीव्हीआर मधल्या सगळ्या फाईल संबंधित दिवसाच्या आल्यात की फक्त सिलेक्टेड पार्ट आलेला आहे, सर्टिफिकेट योग्य आहे का, कॉपी पेस्ट करणारा जो कोण माणूस आहे तो टेक्निशियन आहे का, त्याला कॉम्प्युटरचं सीसीटीव्हीचं पुरेसं नॉलेज आहे का, व्हिडिओग्राफीचं पूर्ण नॉलेज आहे का, हॅशटॅग व्हॅल्यू त्यांनी हॅश व्हॅल्यू बरोबर काढलेली आहे का, ती जुळते का, हे सर्व बघणं महत्वाचं आहे. आणि यासाठी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या विषयावरचा तुमचा अभ्यास केवळ अनुभवाने येत नाही, तर इथे मात्र तुम्हाला तांत्रिक माणसांशी बोलून, नोडल ऑफिसरशी बोलून, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या इतर तज्ज्ञ माणसांशी बोलून कशा प्रकारे व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं हे सुद्धा तपासलं पाहिजे. बऱ्याच वेळेला एखादा हवालदार 65B सर्टिफिकेट देतो, त्याला ते द्यायचा अधिकार आहे का, ते योग्य पद्धतीने दिले का. आता नवीन कायद्याप्रमाणे जर शेड्यूल प्रमाणे ते सर्टिफिकेट वेगळ्या भाषेत असेल तर त्या भाषेत ते आहे का, मूळ पुरावा आणि दुय्यम पुरावा नवीन साक्ष अधिनियम मध्ये सांगितल्याप्रमाणे आहे का, आणि मूळ पुरावा कोर्टासमोर येणं शक्य नसेल तर दुय्यम पुरावा वाचता येईल का, हे सगळं बघणं गरजेचं आहे. हे करताना जुने फौजदारी कायदे आणि नवीन फौजदारी कायदे याचा देखील ताळमेळ असणं महत्वाचं आहे. तुमच्या हातात ते तक्ते असणं गरजेचं आहे. सुदैवाने आता नवीन पुस्तकामध्ये जुन्या कायद्याचा सेक्शन कोणता होता, नवीन कायद्याचा सेक्शन कोणता आहे, त्याच्यात काय बदल केले आहे, हे सगळे तक्ते आहेत. ते तुम्ही रिफर केले पाहिजेत, त्याचे संदर्भ घेतले पाहिजेत आणि मग त्या शेड्यूल प्रमाणे ते दुय्यम पुराव्याचं सर्टिफिकेट बरोबर आहे का हे सुद्धा तपासलं पाहिजे. जेव्हा तुम्ही नोडल ऑफिसरची स्टेटमेंट बघता किंवा नोडल ऑफिसरचा पुरावा तपासता, सीडीआर रिपोर्ट तपासता, तेव्हा त्यामध्ये टॉवर लोकेशन योग्य पद्धतीने दिले का, टॉवरचा जो काय आयडी नंबर आहे तो बरोबर त्या सर्टिफिकेटमध्ये आहे का, नोडल ऑफिसरच्या 161 खालच्या जबाबात ते आलेलं आहे का, त्याला ओपिनियन देण्याचा अधिकार आहे का, हे सर्व तपासता येतं. बऱ्याच वेळेला टॉवर लोकेशनचा तक्ता हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्याला मिळालेल्या माहितीवरून त्याच्या सोयीने बनवतो, पण त्यावेळेला नोडल ऑफिसरचं ओपिनियन किंवा शास्त्रोक्त कागदपत्र पत्रव्यवहार जागेवर नसतो, कोर्टासमोर नसतो. ही त्रुटी तुम्हाला योग्य प्रकारे उलट तपासात आणता येते. मुळात टॉवर लोकेशनमध्ये तो फोन वापरला गेलेला आहे याचा अर्थ तो फोन आरोपीनेच वापरला आहे का किंवा संबंधित इस्मानीच वापरला आहे का, तो फोन जीएसएम कार्ड त्यावेळी आरोपीच्या नावावर किंवा संबंधित इस्माच्या नावावर होतं का, जर नसेल तर ते कार्ड तो मोबाईल कसा आला याबद्दल तपास काय झालाय. सीडीआर रिपोर्ट जेव्हा येतात त्याच्याच सोबत टेलिफोनचं सबस्क्रिप्शन म्हणजे जीएसएम कार्ड मिळण्यासाठी जे सबस्क्रिप्शन फॉर्म भरलेले असतात ते ओरिजिनल आहेत का, ओरिजिनल नसेल तर स्कॅन आहेत का, त्याच्यावर योग्य तो सही शिक्का आहे का. कारण जीएसएम कार्ड घेताना किंवा मोबाईलचं कार्ड घेताना, मोबाईल नंबर प्राप्त करताना आपण सर्टिफाईड कॉपी देतो असं नाही. तुम्ही दुकानात झेरॉक्स प्रत देता, तो दुकानदार त्या झेरॉक्स प्रत स्वतःकडे ठेवतो आणि त्याची स्कॅन कॉपी वरती पाठवतो, मग तो डीलर त्याची स्कॅन कॉपी आणखीन पुढे फॉरवर्ड करतो. त्यामुळे नोडल ऑफिसरकडे किंवा संबंधित कंपनीकडे मूळ कॉपी नसते, दुय्यम कॉपीची दुय्यम कॉपी असते आणि मग त्याची प्रिंट आउट काढून तो 65चं सर्टिफिकेट देतो आणि ते संपूर्ण फॉर्म आपल्या गळ्यात पडतो की मोबाईल जो वापरला तो तुमच्या नावावर होता किंवा तुमच्या भावाच्या नावावर होता. आता हा पुरावा गोळा करताना आणखीन एक लक्षात घेतलं पाहिजे, टॉवर लोकेशनचा परीघ किती आहे, तो किती क्षेत्रफळामध्ये त्याचं
प्रक्षेपण आहे, त्या प्रक्षेपणात तो कुठेही आरोपी असू शकतो किंवा यूज करणारा युजर असू शकतो. त्यामुळे तो जागेवरच होता का, म्हणजे वडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडलेला आहे, आरोपी पळून जाताना वडाळा पोलीस स्टेशनवरून हळूहळू पुढे सरकतोय, त्याप्रमाणे टॉवर लोकेशन सरकतंय का, आणि मग त्या टेलिफोनची रिकव्हरी किंवा मोबाईलची रिकव्हरी झाली, तो स्पॉट मोबाईल बंद करेपर्यंतचा स्पॉट जुळतोय का, हे सुद्धा बघणं महत्वाचं असतं. ही सर्व पूर्वतयारी आहे. आता सीडीआर रिपोर्ट असताना गुन्ह्याच्या वेळी किंवा घटनेच्या वेळी संदर्भित वेळी तो फोन वापरला गेलेला आहे का, त्यावरून इन्कमिंग आउटगोईंग कॉल झालेले आहेत का, ते कोणाला केलेले आहेत, आरोपींनी एकमेकांना मदत केलेली आहे का, की 120B खटल्यामध्ये कट कारस्थान करणाऱ्याबरोबर कम्युनिकेशन आरोपींनी पलटाना केलेला आहे का, काही SMS पाठवले आहेत का, हे तपासून त्या वेळेवर अंडरलाईन करून ठेवणं हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला पोलीस तुमचं काम सोपं करतात, पण तुम्हाला ते दिसत नाही. कोर्टातल्या मूळ प्रतीमध्ये त्याच्यावर अंडरलाईन केलेलं असतं किंवा पिवळ्या हायलायटरनी खुणा केलेल्या असतात कोर्टाच्या सोयीसाठी, तुमच्याकडे त्या आलेल्या नसतात. त्यावेळेला कोर्टाच्या रेकॉर्डप्रमाणे तुमच्या सीडीआर मध्ये सुद्धा हायलायटरनी मार्किंग करून घेणं आणि संपूर्ण 50 पानाचा सीडीआर वाचण्यापेक्षा नेमका त्यावेळचा सीडीआर वाचणं हे महत्वाचं असतं. हा जर पुरावा तुमच्या विरुद्ध जात असेल तर त्यासाठी योग्य ती काळजी पहिल्या साक्षीदारापासून घेणं गरजेचं असतं. यानंतर बऱ्याच वेळेला आता नवीन चार्जशीटमध्ये, नवीन दोषारोप पत्रामध्ये आम्ही जे वेळोवेळी पोलीस कॉन्फरन्स घेतो, पोलिसांच्या चुका दाखवून देतो, त्यामुळे दोषारोप पत्र सुधारायला सुरुवात झाली. दोषारोप पत्रासोबत स्टेशन डायरीच्या नकला येतात, लॉगबुक रजिस्टरच्या नकला येतात, पोलीस केस डायरीच्या नकला येतात किंवा कस्टडी रजिस्टरच्या नकला येतात, MLC रजिस्टरच्या नकला येतात, मेडिकल पेपर्स येतात. हे पोलिसांना आता नंतर सुचलेलं शहाणपण आहे, पण त्याच्यातही चुका होतात. त्यामुळे ही चार्जशीटचा अभ्यास केल्यानंतर, या जर नकला असतील तर त्याचा अभ्यास केल्यानंतर, रिकव्हरी पंचनाम्याच्या वेळी विशेष करून आरोपी पोलीस कस्टडीत होता का, कोणत्या पोलीस कस्टडीत होता, किती वाजता पंचनाम्यापूर्वी त्याला बाहेर काढलं, त्यानंतर पंचांना बोलवायचं पत्र गेलं का, त्यानंतर पोलीस स्टेशनला ती एंट्री आहे का, पंच केव्हा आले, पंच आल्यानंतर किती वेळ गेला, त्यानंतर प्रत्यक्षात आरोपींनी निवेदन, स्वेच्छा निवेदन, मेमोरंडम स्टेटमेंट किती वाजता दिलं, ते किती वाजता पूर्ण झालं, त्यामध्ये स्वीकार्य भाग कोणता आहे, की कोणती वस्तू काढून देतो चला, हे वाक्य कोणतं आहे त्याच्या खाली अंडरलाईन करणं, ज्याला फक्त निशाणी नंबर पडू शकतो किंवा जे वाक्य फक्त पुराव्यात वापरलं जाऊ शकतं ते आधीच अंडरलाईन करून ठेवा. ती जागा पोलिसांना आधी माहिती होती का, ती जागा सार्वजनिक होती का, तिथे कोणीही कधीही पोहोचू शकेल अशी ती जागा आहे का, आणि खरंच तिथे हत्यार त्या दिवशी त्यावेळेला पंचांच्या समोर काढून आरोपींनी स्वेच्छेने दिले का, हे सगळं पुराव्यात तपासलं जातं. आता यामध्ये जर सरकारी वाहन वापरलं असेल तर त्या सरकारी वाहनाचं लॉगबुक रजिस्टर त्यावेळेला लिहिलं गेलं का, वाहन सुरू करतानाचे किलोमीटर किती होते, प्रत्यक्ष जागेवर जायला किती किलोमीटर प्रवास करायला लागला, परत पोलीस स्टेशनला यायला किती किलोमीटर प्रवास करायला लागला, त्या वेळा तपासून घेणं गरजेचं आहे. वस्तू जागेवर सील झाली का, त्या पूर्णपणे ती सील झाली का, की त्याच्यात हातचलाखी करता येण्यासारखी होती, काही सील ओपन राहिली, तलवार असेल, भाला असेल तर तो पूर्णपणे कागदी वेष्टनात गुंडाळला होता का, त्याची पाहणी, लांबी, रुंदी, जाडी सगळी व्यवस्थित आलेली आहे का, आणि ह्या सगळ्या वस्तू नंतर मुद्देमाल क्लार्ककडे जमा झालेत का, मुद्देमाल रजिस्टरमध्ये त्याची नोंद झाली आहे का, हे सगळं तपासणं तुमचं काम आहे. दोषारोप पत्राचा अभ्यास करताना नेमकं हेच केलं पाहिजे. आणि इथे मग तुम्हाला माहितीचा अधिकार किंवा पोलिसांशी पत्रव्यवहार करावा लागतो. तो तुम्ही स्वतः करायचा असतो अशी अपेक्षा नाही, पण तुमचे जे कोण आरोपी असतील, जामिनावर असतील तर त्यांच्या सहीने, जामिनावर नसतील तर अन्य त्यांच्या मित्रांच्या सहीने तुम्ही माहितीच्या अधिकारात ही कागदपत्र मागवू शकता, प्राप्त करून घेऊ शकता. मिळाली नाही तर त्यासाठी अपील करता येतं. आणि या नकला त्या त्या तांत्रिक पुराव्याला, त्या त्या पंचनाम्याला लावून ठेवणं महत्वाचं असतं. त्याच्या पुन्हा तुम्हाला झेरॉक्स काढायच्या आहेत, कारण ओरिजिनल सही सिक्क्याच्या नकलेंवर
किंवा ओरिजिनल पत्रव्यवहार जो तुम्ही केलाय, तुम्हाला आलेला पत्रव्यवहार आहे, त्याच्यावर कोणत्याही खुणा करणं अपेक्षित नाही. ते कागद तुम्हाला यादीसहित अर्जासहित मागावून उलट तपासाच्या वेळी गरज असेल तरच कोर्टात सादर करायच्यात, पुराव्यात वाचण्यासाठी, साक्षीदार खोटे ठरवण्यासाठी, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर तपासी अंमलदार खोटा ठरवण्यासाठी. पण ते कागद जर तुमच्या अंगावर असतील, येणार असतील, बरोबर त्यावेळेला पोलिसांनी हुशारी करून सर्व एंट्री पोलीस स्टेशन डायरीपासून, पोलीस कस्टडी रजिस्टर पासून, लॉगबुक पासून व्यवस्थित केल्या असतील तर पोलीस बहुधा त्या नकला कोर्टात आधीच दाखल करतात, दोषारोप पत्रात दाखल करतात किंवा लपवून ठेवतात. त्या तुम्ही प्राप्त केल्यानंतर तुमच्या फायद्याच्या असतील तर त्या कधी दाखल करायचा याचा सुद्धा अभ्यास असणं महत्वाचं आहे. फिर्यादीच्या वेळीच दाखल करण्यापेक्षा फक्त सजेशन्स देऊन, 50 सजेशन्स देऊन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या उलट तपासाच्या वेळी जर त्या नकला दाखल केल्या तर त्याचा जास्त उपयोग होतो. याचं कारण सरकार पक्षाला साक्षीदारांना साक्ष सुधारण्याची संधी देता येत नाही किंवा चुका सुधारण्याची संधी देता येत नाही. परंतु या नकला मिळवणं गरजेचं आहे. हा सुद्धा दोषारोप पत्राचा अभ्यास करताना, म्हणजे खटल्याची पूर्वतयारी करताना घ्यायच्या काळजीचा एक भाग आहे. हे सगळे पुरावे गोळा केल्यानंतर, त्यातले तांत्रिक पुरावे तुम्ही स्वतः अभ्यासल्यानंतर, एआयची, गुगलची मदत घेतल्यानंतर किंवा सिनियर वकिलांची मदत घेतल्यानंतर किंवा तशा स्वरूपाच्या तांत्रिक एक्सपर्ट असेल, सर्जन असेल, डॉक्टर असेल, त्याचं ओपिनियन तुम्ही खाजगीत घेतल्यानंतर तुमचं जेव्हा समाधान होईल की होय, माझा दोषारोप पत्राचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, डाईंग डिक्लरेशन असेल, कन्फेशन असेल किंवा ओळख परेड असेल, याबाबतचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, मी ओळख परेड जिथे झाली ती जागा, मग ती मामलेदार कचेरी असेल किंवा तुरुंग असेल, ती जागा बघून आलेलो आहे, तुरुंगात पंचांना किंवा कुणालाही त्रयस्थ माणसांना प्रवेश करताना कुठे कुठे एंट्री करावी लागते, कोणत्या रजिस्टरला एंट्री करावी लागते, डमी साक्षीदार कोणी कसे मिळवलेत, साक्षीदारांना कोणी आणले, कसे आणले, मेहरबान कोर्टाची परवानगीसाठीचा अर्ज पोलिसांनी कधी दिलाय, कोर्टाने ओळख परेडची परवानगी कधी दिली, त्यानंतर पोलिसांनी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडे, कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे, तहसीलदारकडे कधी संपर्क साधलाय, त्यांनी कोणती तारीख मक्रूर केलेली आहे, त्या दिवशी साक्षीदारांना समज दिलीत का, हे सर्व तुम्हाला आधीच पडताळून बघायला पाहिजे. त्यामुळे तहसीलदार खोटी ओळख परेड करतोय, पोलिसांची मदत घेतोय, 164चे जबाब चुकीच्या पद्धतीने घेतले, तिथे सुद्धा पोलिसांची ढवळाढवळ झालेली आहे. इंटरेस्टेड विटनेस आणि पोलीस एकत्र आहेत, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमताना पोलिसांनी काही मदत केलेली आहे, फिर्यादी पक्ष जास्त इंटरेस्टेड आहे, त्याला राजकीय स्वरूपाचं तो मदत घेतोय आणि स्पेशल प्रॉसिक्युटर हे अतिरिक्तपणे उत्साह दाखवत आहेत. अनेक कागद महत्वाचे समोर आणले जात नाहीत, साक्षीदारांना पढवून आणलं जात आहे, इम्प्रुव्हमेंट, ओमिशन आणि कॉन्ट्रॅडिक्शन करण्यासाठी साक्षीदारांना प्रवृत्त केलं जात आहे. हे तुम्हाला कळू लागतं जर हा अभ्यास तुमचा तयार असेल. आणि मग तुमचा घोषवारा तुम्ही लिहून काढायचा आहे, तुमचे तक्ते तुम्हाला बनवायचे आहेत किंवा कोणता साक्षीदार कोणत्या आरोपी विरुद्ध काय साक्ष देतो याचा तक्ता बनवायचा आहे, कोणत्या आरोपीकडनं कोणतं हत्यार वापरलं गेले, त्या हत्याराबद्दल साक्षीदार कोणता काय सांगतोय, त्या हत्याराने कोणत्या जखमीच्या किंवा मैताच्या कोणत्या भागावर कशी जखम झाले याचा एक वेगळा तक्ता बनवायचा आहे. हे तक्ते म्हणजे संक्षिप्त अहवाल असतो. आणि मग तुमच्या लक्षात येतं की तक्त्याप्रमाणे जसा पुरावा इन्व्हेस्टिगेशनमध्ये, तपासामध्ये गोळा करायला पाहिजे होता तसा पोलिसांनी केलेलाच नाही. पोलिसांच्या तपासामध्ये त्रुटी आहेत, परिस्थितीजन्य पुरावा जो असायला पाहिजे तो आलेला नाही. आणि मग इथे अभ्यास सुरू होतो तो प्रॉबॅबिलिटीज अँड इम्प्रॉबॅबिलिटीजचा, म्हणजे शक्यता आणि अशक्यतेचा. इथे तुमचं तर्कशास्त्र, तुम्ही शिकलेलं मानसशास्त्र, ब्रॉड कॉमन सेन्स, सामान्य ज्ञान उपयोगाला येतं. तुम्ही त्या जागी उभे राहून पोलिसांचा तपास कसा चुकीचा आहे त्याचे जर मुद्दे लिहून काढले, त्रुटी लिहून काढल्यात,
तर उलट तपासाला त्या साक्षीदाराला योग्य ते प्रश्न विचारता येतात. ते रिलिव्हंट क्रॉस एक्झामिनेशन म्हणून, संयुक्तिक प्रश्न म्हणून न्यायालयाला नोंदवून घ्यावे लागतात. उलट तपास खूप लांब असावा, तुमचा अभ्यास उलट तपासातून दिसावा असं नाही, पण अभ्यास परिपूर्ण असेल तर तुमचा उलट तपास हा जास्त इफेक्टिव्ह, परिणामकारक ठरतो. नेमकाच उलट तपास, कोणत्या साक्षीदाराला नेमकं काय विचारायचं हे जर आधीच तयार असेल, तुमच्या 161च्या जबाबावर म्हणजे पोलीस टिपणावर किंवा पंचनाम्यावर तशी टिपणं लिहिली असतील, तो साक्षीदार इंटरेस्टेड विटनेस कसा आहे, पंच हॅबिच्युअल पंच कसा आहे हे जर लिहिलं असेल, त्यांनी यापूर्वी कोणत्या सेशनमध्ये कोणत्या गुन्ह्यामध्ये कोर्टात साक्ष दिलेली आहे, तो आधी किती वेळा होस्टाईल झालेला आहे, किंवा तो आणखीन इंटरेस्टेड विटनेस म्हणून सरकार पक्षाला कशी मदत करतो, पोलिसांचा पढवलेला विटनेस कसा आहे, किंवा फिर्यादी पक्षाचा इंटरेस्टेड विटनेस कसा आहे, हा साक्षीदार प्रत्यक्ष घटना सांगतोय त्याप्रमाणे बघायला तिथे हजर कसा असू शकत नाही, हा साक्षीदार दुसऱ्या ठिकाणी कसा असू शकतो, त्याच्यासाठी सीडीआर रिपोर्ट तुम्हाला मदत करतो का? म्हणजे आरोपी जागेवर नव्हता हा तुमचा डिफेन्स आहे, पण साक्षीदार जागेवर नव्हता हा सुद्धा तुम्हाला डिफेन्स घेता येतो. त्यासाठी परिपूर्ण अभ्यास असणं गरजेचं आहे, आणि हा अभ्यास करायला निदान 1 महिना लागतो. आणि मग तुमचं ओपिनियन तयार झालं तरच डिस्चार्जचा अर्ज द्या. उत्सुक डिस्चार्जचा अर्ज देऊन वेळ काढूपणा करण्यापेक्षा तुम्हाला जर खात्रीशीर माहिती असेल तरच डिस्चार्जचा अर्ज द्या. कारण डिस्चार्जच्या अर्जामध्ये तुम्ही तुमचा बचाव ओपन करत असता, पोलिसांना संधी देत असता चुका सुधारायची, पोलिसांना पुरवणी चार्जशीट दाखल करता येतं, फेर चौकशी करता येते, आपल्या चुका दुरुस्त करता येतात. तुम्ही पोलिसांच्या त्रुटी जर आधीच लक्षात आणून दिल्यात तर त्या त्रुटी हुशार सरकारी वकील असेल तर तो भरून काढतो, तपासी अंमलदार हुशार असेल तर तो योग्य प्रकारे अर्ज देऊन आरोपी वाढवू शकतो, पुरवणी जबाब देऊ शकतो, पुरवणी चार्जशीट देऊ शकतो, आणि तुम्ही जो अभ्यास केला असतो त्याच्यावर पाणी फिरतं. त्यामुळे केवळ चांगला अभ्यास केला आणि कोर्टाला पहिल्याच दिवशी सगळी केस तुमची सांगून टाकलीत हे योग्य नाही. तुमचा डिफेन्स किती आणि कसा, त्याहीपेक्षा केव्हा ओपन करायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून हा दोषारोपपत्राचा अभ्यास. दोषारोपपत्र आता तुम्ही फोडून वाचलेलं आहे. आता मूळ दोषारोपपत्र जे तुम्हाला कोर्टात वापरायचं आहे त्याच्यावर तुम्ही लिहिलेल्या नोंदी त्या 161च्या जबाबावर, 164च्या जबाबावर, पंचनाम्यावर असणं, कुठे इम्प्रूव्हमेंट करण्याची शक्यता आहे, कुठे कॉन्ट्राडिक्शन, विरोधाभास निर्माण करण्याची साक्षीदार गरज आहे, यावर खुणा करणं गरजेचं आहे. आता बरेच जणांकडे टॅबलेट्स आलेले आहेत, सॉफ्ट कॉपी असते, त्यातही हे करता येतं. पण अजूनही जुने जाणते वकील हे प्रत्यक्ष झेरॉक्स काढलेल्या चार्जशीटवरच खुणा करतात आणि तीच चार्जशीट वापरतात. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी टॅबलेटवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या नोट्स तयार ठेवणे आणि त्या नोट्स सरकारी वकिलाला दिसणार नाहीत अशा पद्धतीने वापरणे अत्यंत महत्वाचं आहे. हा माइंड गेम आहे. सेशन चालवणं जेवढं सोपं आहे तेवढंच ते कठीण सुद्धा आहे. आरोपीचे वकील म्हणून आरोपीचं हितरक्षण करताना न्यायालयाचा अवमान होणार नाही, विनाकारण वाद निर्माण होणार नाही याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुमचं ज्ञान, तुमचा अभ्यास याचं प्रदर्शन न करता संबंधित केस लॉ आधीच शोधून ठेवणं, ते केस लॉची कॉपी तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी तरी निदान असणं आणि त्या केस लॉचं सायटेशन त्या ठिकाणी लिहून ठेवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. अनेक वेळा साक्षी पुरावा सुरू झाल्यानंतर, युक्तिवाद सुरू झाल्यानंतर आपण केस लॉ शोधतो, हे योग्य नाही. साक्षी पुराव्यात जशी डेव्हलपमेंट होते, युक्तिवादाच्या वेळी 313च्या स्टेटमेंटच्या वेळी नवीन जर काही परिस्थिती निर्माण झाली, नवीन केस लॉ शोधायचे तयार झाले तर नक्की केलेच पाहिजेत. पण अभ्यासाच्या वेळी तुमचा केस लॉ तयार असेल, संदर्भ निकाल तुम्ही वाचलेले असतील, न्यायालयाचे रेशिओ तुम्हाला माहिती असतील, त्यासाठी तुम्ही एआयचा वापर केलात, गुगलचा वापर केलात, किंवा जी काही सॉफ्टवेअर प्ले स्टोअरवर, ॲपवर आहेत त्याचा वापर करून केस लॉच्या प्रिंटआउट वाचून ठेवल्यात, तर तो सुद्धा दोषारोप पत्राचा अभ्यास हाच भाग येतो. हे सगळे तक्ते तयार आहेत, दोषारोप तयार आहे.
डिस्चार्ज करण्यासारखी परिस्थिती नाही, जामीन होण्यासारखी परिस्थिती नाही, तरी सुद्धा तुम्हाला खटला चालवायचा आहे. दुनिया म्हणते आरोपीने गुन्हा केलाय, आरोपी तुमच्याशी बोलतोय, आरोपीने काही चिठ्या पाठवल्यात, त्याचा तुम्ही अभ्यास केलाय. हे सगळी तयारी गेल्यानंतरच साक्षीदार नंबर 1 ची साक्ष सुरू करा. हवेत तीर मारून सेशन केस सुटू शकत नाहीत. केवळ अंदाजावर, अति फाजील आत्मविश्वासावर सुद्धा सेशन केसेस सुटत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याची खुणगाठ मनाशी बांधा. असं जर केलं तर आता जो व्हिडिओ ऐकतोय तो प्रत्येक माणूस अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासाने फौजदारी खटला चालवू शकेल. प्रत्येक खटला सुटलाच पाहिजे असा अट्टहास धरू नका. काही खटले, काही पुरावे, काही तपास हे इतके परिपूर्ण असतात, साक्षी पुरावे इतके परिपूर्ण असतात, त्यामध्ये आरोपींना शिक्षा ठरलेली असते. अशा वेळी हताश न होता निदान ती शिक्षा कमी करता येईल का, सेक्शन कमी करून घेता येईल का, यावर सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करा. लक्ष विचलित होऊ न देता त्याचा देखील अभ्यास दोषारोप पत्र वाचतानाच करा. यामध्ये व्यावसायिक फी किती मिळाले याचं गणित तारतम्य न ठेवता येणारा प्रत्येक खटला हा आपल्याला जीव तोडून चालवायचा आहे. एक वकील म्हणून आपल्याला प्रामाणिकपणे आरोपीची बाजू मांडायची आहे. आरोपीला कोणतंही फॉल्स प्रॉमिस न देता वस्तुस्थितीची जाणीव त्याला आणि त्याच्या नातेवाईकांना करून द्यायचं आहे. असं जर केलं तर वकील वर्गाबद्दल जो गैरसमज पसरवला जातोय तो पसरणार नाही. तुमच्याबद्दल जो गैरसमज पक्षकारांच्या मनात निर्माण होतोय तो होणार नाही. अनेक वेळा वकिलांवर शिक्के बसतात. हे तुम्ही अभ्यास कसा करताय, तुमची वर्तणूक कोर्टातली कशी आहे, भ्रष्टाचाराविरुद्ध प्रामाणिकपणे तुम्ही खटले कसे चालवताय यावर अवलंबून असते. जर पक्षकाराने योग्य कल्पना दिली आणि पक्षकाराने तुमची मेहनत अनुभवली, पाहिली, तर पक्षकार तुम्हाला दोष देत नाही. आरोपी शिक्षेला गेला तरी सुद्धा अपिलामध्ये तो सुटू शकतो. अपिलामध्ये तुमचा उलट तपास, तुमचा अभ्यास हा कामाला येतो. आज आपण इथेच थांबणार आहोत. या सर्व व्याख्यानाचा उपयोग सर्व नवीन वकील करतील आणि अशा पद्धतीने दोषारोप पत्राचा अभ्यास करतील, स्वतःची नवीन नवीन पद्धत निर्माण करतील, ती इतरांना सांगतील. जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही इतरांना सांगायचं आहे. त्यामुळे एक योग्य पद्धतीने नवीन वकील वर्ग तयार होण्याला मदत होणार आहे. आपला यातील उद्देश केवळ हा आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. या यूट्यूब चॅनलवरून, विलास नाईक यूट्यूब चॅनलवरून तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पोचवा हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.